नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्ण तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे। आज आपण पाहणार आहोत कांद्याची पात। ही अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। तर मी कांद्याची पात आणली आहे, ती चिरून घेतली आहे आणि धुवून एकदम स्वच्छ करून घ्यायची। आपण ही हरभऱ्याची डाळ थोडी भिजायला घातली आहे। 10 मिनिटं भिजायला घालायची। तर आपण पाहू कांद्याची पात कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने। कांदा पात बनवण्यासाठी आपण कढईत 1.5 चमचा तेल तापायला ठेवलेला आहे। चिमूटभर मोहरी टाकून घ्यायची आहे। चिमूटभर हळद टाकायची आहे। अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे। आपण स्वच्छ करून घेतलेली ही कांदा पात टाकून घ्यायची। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। मी अर्धा चमचा मीठ टाकलं आणि शिजवून घ्यायचं। अशा प्रकारे आपण कांदा पात तयार करून घेतली आहे। आपण यात भिजून घेतलेली हरभरा डाळ पण टाकून घेतलेली आहे। त्याला पाणी आपोआप सुटलेलं आहे। आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहे, झाकण ठेवून बारीक गॅसवर। अशा प्रकारे आपली कांदा पात तयार झालेली आहे। आपण याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट पण टाकलेला आहे। अशी आपण पूर्ण सुक्की करून घेतलेली आहे। अशा प्रकारे सोप्या पद्धतीने बनवलेली कांदा पात तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।